विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 अनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा आपला चालू आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लॅमार्कवाद हा घटक आपण बघणार आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण डार्विनचा सिद्धांत काय असतो हे आपण पाहिलेलं आहे। आज आपण लॅमार्कवाद काय आहे आणि यानंतर जाती उद्भव म्हणजे स्पेशिएशन काय असते, शिवाय मानवी उत्क्रांती म्हणजेच ह्यूमन इव्होल्यूशन काय झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। आता यानंतर पहिल्यांदा आपण आज लॅमार्कवाद काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत जे बदल होत असतात त्या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असं जीन बाप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच लॅमार्कचं म्हणणं असं आहे की जे सजीव आपल्या आयुष्यभरामध्ये ज्या गोष्टींसाठी धडपड करत असतात, स्ट्रगल करत असतात आणि ते करण्यासाठी ज्या इंद्रियांचा वापर करतात त्या इंद्रियांचा वापर करतात तेच इंद्रिय काय होतात, विकसित होतात। आणि जे सजीव इंद्रियांचा वापर करत नाहीत मग ते अवयव हळूहळू काय होतात, नष्ट होतात। आणि म्हणून याला लॅमार्कने असं म्हटलेलं आहे, यूज म्हणजे उपयोगी और डिसयूज म्हणजे निरुपयोगी ऑफ ऑर्गन्स म्हणजे इथं वापर व न वापराचा सिद्धांत असंही ह्या लॅमार्कवादाला म्हटलेलं आहे। कारण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे अवयव आपण आयुष्यभरामध्ये ज्याचा वापर करतो, ज्या अवयवांचा आपण जास्त वापर करतो ते अवयव पुढच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये काय होतात, पुढच्या पिढ्यांमध्ये अधिक विकसित होतात असं लॅमार्कचं म्हणणं आहे। आणि ज्या अवयवांचा आपण वापरच करत नाही किंवा वापर करण्याचा आपण टाळतो ते अवयव काय होतील, कालांतराने त्याचा विकास होणार नाही आणि शिवाय ते काय होतील, पुढच्या उत्क्रांतीमध्ये काय होतील, ते अविकसितच राहतील किंवा नष्ट पण होतील। याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा परिचय शास्त्रज्ञांचा म्हणजे हे जे लॅमार्क हे जे सायंटिस्ट आहेत त्यांची थोडक्यात इथं माहिती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे। जीन बाप्टिस्ट लॅमार्क असे या शास्त्रज्ञाचं नाव आहे। तर यांच्यामध्ये 1744 ते 1829 हा त्यांचा कार्यकाल आहे। यामध्ये आपण पाहिलं तर या उत्क्रांती मागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात। उत्क्रांती जी होत असते तर प्रत्येक सजीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जी धडपड करत असतो त्या धडपडीमध्ये तो ज्या गोष्टी करतो आणि धडपड करण्यासाठी तो ज्या अवयवांचा वापर करतो तेच अवयव विकसित होतात असं यांनी सांगितलेलं आहे। या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्येही असे बदल घडून येतात। म्हणजे हे जे बदल आहेत हे बदल प्रत्येक पिढ्यानपिढ्या होत असतात। ते बदल प्रत्येक पिढीमध्ये जे सजीव आपल्या शरीरामध्ये बदल करून घेतात म्हणजे जे धडपड करतात, ज्या अवयवांचा वापर करतात तेच अवयव पुढच्या पिढीमध्ये काय होतात, अधिक विकसित होतात आणि ते गुणधर्म एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत जातात असे जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी सांगितलेलं आहे। यानंतर आपण पाहिलं तर म्हणून यालाच आपण यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्स असं म्हटलेलं आहे। आता याचं एक सुंदर उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आकृती 1.11 जिराफाची जी आकृती आहे ती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये आपल्याला 3 स्टेपमध्ये जिराफ दाखवलेले आहेत। म्हणजे पिढ्यानपिढ्या जिराफ जी आहे ती आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे इथे लांब मानेचे हे जिराफ झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर लक्षात आलं तर लक्षात येते का पहा की याच्यामध्ये जर आपण पाहिलं जिराफाच्या पहिल्या आकृतीमध्ये बघा मान एकदम काय आहे, लहान आहे
आणि जसजसं आपण पुढं दुसरी आकृती बघितला, जसजसा हा जिराफ उंच उंच झाडावरची पाने खाऊ लागला तस तसं त्याची मान काय झाली, उंच उंच होत गेली. आता याच्यामध्ये म्हणजे हे जे उदाहरण आहे, म्हणजे आत्ताच्या मॉडर्न आता आपण लिव्हिंग मध्ये बघितलं तर आता जिराफाची मान एवढी उंच कशी आहे, तर त्याने मानेचा वापर जास्त केला आणि म्हणून त्याचं काय झालंय, उत्क्रांती झाली त्या अवयवाची आणि म्हणून मान आता जिराफाची एवढी उंच आहे. आता यानंतर दुसरं जे उदाहरण दिलंय, लोहाराचे खांदे. आता माहितीये तुम्हाला लोहार जो लोखंडावरती घाव घालत असतो आणि लोखंड वितळवून त्याचे अनेक वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो, तर हत्यार बनवत असतो. तर हा लोहार जो असतो तो सतत ते लोखंडावरती घाव घालत असल्यामुळं लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. म्हणजे लक्षात आलं का बघा, लोहार सतत काय करत असतो, हाताने काय करत असतो, त्या कठीण अशा लोखंडावरती लोखंड तापवून त्याच्यावरती घाव घालत असतो. मग सतत त्याच्यावरती घणाचे घाव घालून ते लोखंड जे आहे त्या घणाचे घाव घालून ते लोखंड काय होतं, बळकट लोखंडाला तो काय करत असतो, वेगळा त्याच्यापासून वस्तू बनवत असतो. मग सततच घाव घालून त्याचे खांदे काय होतात, बळकट होतात. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे शहामृग पक्षी. त्यानंतर इमू हे पक्षी जे आहेत इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे ते कमकुवत झाले. आता शहामृग पक्षी किंवा इमू पक्षी बघितला तर त्याला पंख आहेत पण ते काय करत नाही, त्याचा वापर करत नाही. म्हणजे आणि त्यामुळं वापर न केल्यामुळं त्या पक्ष्यांना जास्त उंच उडी मारता येत नाही किंवा ते उड्डाण घेतच नाही. आणि त्यामुळे त्यांचे पंख असून देखील ते काय आहेत, सध्या आपण पाहतोय की शहामृग किंवा इमू हे पक्षी जे आहेत ते कमकुवतच आहेत. हंस आणि बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया, हंस आणि बदक. आपण बघतोय की हे पाण्यामध्ये पोहत असतात, तर त्याचे पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. म्हणजे इथं उदाहरण जे इथं दिलेलं आहे ते म्हणजे यामध्ये जे उदाहरण इथं आहे की हंस आणि बदक जे आहेत ते पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. म्हणजे त्यांना जेव्हा पाण्यात राहून त्यांना पोहता येऊ लागलं की ते जमिनीवरती जास्त येत नाही आणि त्यामुळं ते पाण्याचा जास्त वापर करून पोहण्यासाठी त्याचा वापर करतात. याशिवाय साप जो आहे, सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. म्हणजे बिळात जाण्यासाठी, अगदी बारीक अशा बिळात जाण्यासाठी, खोलवरती जाण्यासाठी त्याने स्वतःचे पाय काय केलेले आहेत, गमावलेले आहेत. आणि म्हणून ही जी उदाहरणं दिलेली आहेत ही मिळवलेली वैशिष्ट्ये. मिळवलेली म्हणजे त्यांनी हे प्रत्येक प्राणी जे आहे ते आपल्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आपल्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्या गोष्टींचा वापर केला त्याच गोष्टी काय झाल्या, विकसित होत गेल्या. आणि ज्यांचा वापर केला नाही ते नष्ट झाले. आणि त्यामुळे ही जी गुणधर्म होते त्यांना पूर्वीपासून मिळाले नव्हते, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळवलेली गुणधर्म आहेत म्हणून त्यांना काय म्हटलंय, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे मिळवलेली गुणधर्म म्हटलेलं आहे. अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हे जे गुणधर्म आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे गुणधर्म काय होत आहेत, संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजेच याला आपण मिळवलेले गुणधर्म आहेत. हे जन्मतःच त्यांच्यामध्ये हे गुणधर्म नव्हते आणि हे मिळवलेले गुणधर्म असल्यामुळे याला थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा यालाच काय म्हटलेलं आहे, लॅमार्कवाद असं म्हटलेलं आहे. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. म्हणजे इथं लॅमार्कच्या शास्त्रामध्ये सुद्धा एक त्रुटी शोधून काढलेली आहे की लॅमार्कमध्ये जसं सांगितलंय की विशिष्ट स्वरूपातले प्रयत्न केले की शरीरांगाचा विकास होतो किंवा प्रयत्न न केल्याने होणारा जो ऱ्हास आहे तो लोकांनी मान्य केला, पण त्याचे पिढी
पिढ्यांमध्ये त्याचं जे संक्रमण आहे हे मात्र लोकांनी अमान्य केले आणि त्यामुळेच हे स्वतःमध्ये घडवून आणलेले जे बदल आहेत ते नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले आणि म्हणून लॅमार्कचे म्हणणे चुकीचे आहे असल्याचे दिसून आले. म्हणून लॅमार्क जो म्हणतो ते चुकीचं आहे असं काही शास्त्रज्ञांना वाटलं. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, संपादित गुणांचा विकास म्हणजेच काय, जे जे प्रत्येक सजीव आपल्या आयुष्यभरामध्ये आपल्या जीवन काळामध्ये जे गुण त्याने संपादित केलेले असतात, जे जे गुणधर्म नवीन नवीन स्किल्स त्याने शिकलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात यालाच म्हणायचंय संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. स्पेशिएशन. प्राणी व वनस्पती हे पृथ्वीवरती जेवढे प्राणी आणि वनस्पती आहेत यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. बघा, नैसर्गिक फलनाद्वारे, नैसर्गिक फलन क्रिया ज्या आहे निसर्गाद्वारे जी फलन प्रक्रिया होते ह्या फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या, फलनक्षम संतती जी निर्माण होते ते निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटाला काय म्हणायचं आहे तर जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्यांचा आहार विहार फलन क्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतो. आपण बघितलं मुलांना, तर पृथ्वीवरती प्रत्येक ठिकाणी पाण्यात त्यानंतर हवेत सुद्धा जीव आहेत, पाण्यामध्ये आहेत, पृथ्वीवरती आहेत, म्हणजे विषुववृत्तावरती आहेत, रेखावृत्तावरती आहेत, ध्रुवावरती आहेत, म्हणजे सगळ्या ठिकाणी पृथ्वीवरती आपल्याला काय दिसत आहेत, सजीव दिसत आहेत आणि प्रत्येकाचा समागम काळ वेगळा आहे, प्रत्येकाच्या आहार विहार फलन क्षमता वेगळी आहे. त्यामुळेच प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवी जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जनुकीय बदलच कारणीभूत असतात. नवीन काही बदल दिसून आले तर नवीन जात निर्माण होण्यासाठी तिथं जनुकीय बदल कारणीभूत असतात. तसेच भौगोलिक व उत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल अथवा त्याला जाती उद्भव होतो. म्हणजे इथं आपण असं म्हटलंय की भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय बदल जे कारणीभूत ठरतात त्यामध्ये सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादन अलगीकरण, म्हणजे काही भौगोलिक दृष्ट्या काही सजीव समजा वेगळे झाले किंवा त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन क्षमतेनुसार काही सजीव बदल त्यांच्यामध्ये अलगीकरण झालं तर त्यामुळे कालांतराने त्यांच्यामध्ये काय दिसतात, नवीन जाती तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण त्याला जाती बदल असे म्हणतो किंवा यालाच आपण जाती उद्भव असं देखील म्हणतो. म्हणजे जाती उद्भव म्हणजे स्पेशिएशन असं म्हणतो. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या जाती बदलामुळे आपण पृथ्वीवरती ज्या अनेक व्हरायटीचे सजीव बघतो ते सजीव काही म्हणजे त्या सजीवांचं उदाहरण हे जाती उद्भवाचंच आहे. आता यानंतर पुढचा घटकांती म्हणजेच ह्युमन इव्हॉल्युशन. आता याच्यामध्ये बघितलं तर उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैव वैविध्याची जडणघडण झालेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पृथ्वीवर बघितलं तर हजारो लाखोनी सजीव अस्तित्वात आहेत. पण आपण सुरुवातीचा काळ बघितला तर आपण असं बघितलेलं आहे की पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हा इथं फक्त एकपेशीय सजीव अस्तित्वात होते आणि एकपेशीय सजीवांपासून आज बहुपेशीय सजीवांपर्यंत जैवविविधतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय झालेले आहे, वाढ झालेली दिसून येते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. आता इथे जी मानव वंशाची जी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी, जवळजवळ 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासॉर नाहीसे झाले आणि
तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. आपण जर बघितलं तर सुरुवातीला त्यावेळेला जेव्हा डायनोसॉर नष्ट झाले पण त्यावेळेला लेम्यूर सारखे काही प्राणी होते अस्तित्वात आणि त्या लेम्यूर सारखे प्राण्यांच्या मध्ये मॉडिफिकेशन म्हणजे शरीरातील काही बदल होऊन त्यानंतर माकडासारखे प्राणी काय झाले इथं अस्तित्वात आले म्हणजे विकसित झाले. त्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी जवळजवळ 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांच्या सारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. आफ्रिकेतील जे माकड होते त्या माकडांच्या सारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या म्हणजे आफ्रिकेतील माकड जे होते त्यांच्या शेपट्याच नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. बघा आफ्रिकेतील माकड जे आहेत त्यांच्या शेपट्या नष्ट झाल्या त्यानंतर कसे बदल होत गेले बघा. मेंदूचा आकार वाढला. मेंदूचा आकार वाढल्यानंतर त्याच्यानंतर हाताच्या पंजामध्ये हा जो हात आहे या हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी तयार झाले. एप सारखे म्हणजे त्याच्यामध्ये हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली आणि ते एप सारखे म्हणजे हे माकडाचंच काय झालं मॉडिफिकेशन झालं आणि एप सारखे प्राणी तयार झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे प्राणी जे आहेत एप म्हणजेच कपी सुरुवातीला ह्या एपला काय म्हटलेलं आहे कपी हा प्राणी म्हटलेला आहे आणि ह्या एप सारखे हे जे कपी प्राणी जे आहेत ते दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. हे जे कपी आहेत ते दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. अखेर गिबन आणि ओरांगुटान त्यांच्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे हे जे एप आणि एपलाच आपण कपी म्हटलंय हे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आल्यानंतर त्याचं पुढं रूपांतर गिबन या माकडामध्ये झालं आणि गिबन या प्राण्यामध्ये आणि त्याच्यानंतर ओरांगुटान अशा प्राण्यांमध्ये ह्याचं काय झालेलं आहे रूपांतरण झालेलं आहे. गिबन आणि ओरांगुटान या प्राण्यांमध्ये त्या एपचं रूपांतर झालेलं आहे. आता यानंतर हे उरलेले एप सारखे जे प्राणी आहेत ते आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी जवळजवळ 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही प्रजाती काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्नग्रहण करण्यासाठी व इतर कामांसाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागेल. म्हणजे जर आपण बघितलं तर 2 कोटी वर्षापूर्वी काही जातींची प्रगती मात्र काय झाली वेगळ्या दिशेने होत गेली. तर त्याच्यामध्ये अन्नग्रहण करण्यासाठी त्यांना हाताचा वापर करता येऊ लागला. आता यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो मानव वंशाचा प्रवास जो आहे तो आपण या आकृतीमध्ये 1.12 ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये आपल्याला इथे लक्षात येतं. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली म्हणजे काही नैसर्गिक बदल जे असतात त्यावेळेला काही वेळेला आपण बघितलं तर जंगलं कोरडी होत जातात म्हणजे दुष्काळ असेल तर ह्याच्यामुळे जंगले नष्ट होऊ लागली आणि तेव्हा हे एप जे प्राणी होते ते प्राणी झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. म्हणजे झाडांचं अस्तित्वच काय झालं हळूहळू नष्ट होऊ लागलं आणि मग हे एप सारखे प्राणी जे होते ते जमिनीवर आले आणि त्यामुळं त्यांच्या कमरेचा हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की गवताळ प्रदेशात ते ताठ उभे राहू शकले. म्हणजे एप जे आहेत ते खरं तर सेमी रेक्ट आहेत म्हणजे असे कमरेमध्ये वाकलेले असायचे. हळूहळू ते जेव्हा झाडावरून खाली आले मग गवताळ प्रदेशामध्ये उभे राहत असताना ते काय झाले उभे राहू लागले आणि त्यामुळे त्यांच्या कमरेचा विकास झाला. कमरेच्या हाडांमध्ये विकास झाला आणि त्यामुळे ते गवताळ प्रदेशामध्ये ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात त्या एप सारख्या प्राण्याचे हात जे आहेत ते केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. तेव्हा त्यांचे हात जे होते ते वापरण्यासाठी काय झाले मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे आणि त्यामुळे हळूहळू ते हातांचा वापर करू लागले. म्हणजे पुढच्या पायांचं रूपांतर आता हातामध्ये झालं कारण ते सुरुवातीला 4 पेडल होते आता नंतर ते बाय पेडल म्हणजे 2 पायावरती इरेक्ट सरळ रेषेमध्ये उभे राहू लागले. हळूहळू ताठ उभे राहणारे आणि पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले आणि त्यामुळे ह्या एपचं पुढे रूपांतर कशामध्ये झालं मानव सदृश्य प्राण्यामध्ये झालं.
की जो प्राणी दोन पायांवरती उभं राहत होता, त्यानंतर हाताचा वापर तो वस्तू पकडण्यासाठी करत होता, आणि मग हळूहळू ह्या मानवाचं काय झालंय, मानवामध्ये हा प्राणी रूपांतरित झाला. मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस. मुलांनो हे लक्षात ठेवा, इथं अधोरेखित करून ठेवा की आफ्रिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मानव सदृश्य म्हणजे मानवासारखा दिसणारा हा प्राणी जो आहे, तर त्याची पहिली नोंद झालेली आफ्रिकेमध्ये, तो म्हणजे रामापिथिकस नावाच्या ह्या एपची. म्हणजे रामापिथिकस पिरियडमध्ये जो एप होता तो सेम मानव सदृश्य होता, आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हा पहिला असा प्राणी आहे की त्याच्यामध्ये मानव सदृश्य लक्षण आढळली. त्यामुळे पुढे हा एप आकाराने मोठा झाला. हळूहळू हा एप काही आकाराने मोठा होत गेला, तो अधिक हुशार झाला, आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. जवळजवळ 40 लाख वर्षांपूर्वी 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा हा काय झाला, विकास होत गेला. आणि मग सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी या मानव सदृश्य प्राण्याची रचना मानव होमो. आता इथं विद्यार्थी मित्रांनो, मानवाला आपण काय म्हणतो, होमो सॅपियन्स. म्हणजे इथं होमो ही जी रचना आहे, होमो म्हणजे मानव, आणि म्हणून या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. म्हणजे जवळजवळ 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्याची जी रचना आहे, म्हणजे त्याला एपमध्ये जे बदल झाले, आणि म्हणून त्या एप या प्राण्याला मानव सदृश्य म्हणजे मानवासारखा दिसणारा प्राणी असं म्हटलं जातं. अशा तऱ्हेने हळूहळू त्या एपमध्ये काय झाले, शरीरामध्ये बदल होत गेले, आणि 1.13 या आकृतीमध्ये आपण पाहतोय की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की मानवी मेंदूमध्ये होत गेलेला विकास. बघा, आज मॉडर्न मॅन जो आहे, बघितलं आजचा आधुनिक मानव जो आहे, त्याच्यामधला मेंदू जो आहे तो आकाराने मोठा झालाय, आणि सुरुवातीची अवस्था जर बघितली आपण तर तो एप सारखा जो मानव आहे, आदी मानव, तर त्याच्या मेंदूचा आकार लहान आहे. हळूहळू हा कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या म्हणजे 2 पायांवरती ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. कारण सुरुवातीला तो 4 पायांवरती चालत होता, म्हणजे पुढच्या हातांचा वापर आता पायासारखा होत होता. हळूहळू तो नंतर काय झाला, 2 पायांवरती चालू लागला, म्हणजे इथं 2 पायांवरती ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात, पूर्णपणे आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. पूर्णपणे आशिया खंडामध्ये चीन आणि इंडोनेशियापर्यंत याचा वावर आहे असावा. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली. जवळजवळ आपण बघितलं तर ह्या मानवाचा मेंदू जो आहे तो ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू जो आहे तो मोठा होऊ लागला. मोठा होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल चालू राहिली, आणि त्यामुळं त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. जवळजवळ 1 लाख वर्षापूर्वी मुलांनो, की ज्यावेळेला हा एप म्हणजे मानवी सदृश्य जो प्राणी आहे तो जंगलामध्ये राहत होता, तेव्हा त्याला अग्नीचा शोध लागला पहिल्यांदा, आणि त्यामुळं सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता. हळूहळू अलीकडच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर 50,000 वर्षांपूर्वी त्या मानवाचा मेंदू अधिक विकसित होत गेला, आणि बुद्धिमान मानव शब्द बघा इथं काय वापरलाय, बुद्धिमान, कारण त्याचा मेंदू जास्त विकसित होत गेला, आणि हा बुद्धिमान मानव म्हणून त्याला होमो सॅपियन म्हटलेला आहे. हा होमो सॅपियन जो आहे या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. आता हा म्हणजेच होमो सॅपियन म्हणजे हा बुद्धिमान मानव हा ह्या मानवाच्या मानवी म्हणजे आताचा जो आधुनिक मानव आहे या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य हा बुद्धिमान मानव म्हणजे होमो सॅपियन तयार झाला. आता यानंतर निअँडरथल मॅन जो आहे, निअँडरथल मॅन म्हणजेच इथं 1.14 ही जी आकृती आहे, हा बुद्धिमान मानव जो आहे या वर्गातील निअँडरथल मानव हा बुद्धिमान मानव म्हणून या वर्गातलं हे पहिलं उदाहरण आहे. आता यामध्ये
सुमारे 50,000 वर्षांपूर्वी क्रो मॅग्नॉन, शब्द बघा हे सगळे जे नाव आहेत क्रो मॅग्नॉन, तर क्रो मॅग्नॉन मानव अस्तित्वात आला. बघा याला अधोरेखित करा. क्रो मॅग्नॉन हा 50,000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला की याच्यामध्ये त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली आणि या 50,000 वर्षांपूर्वी जो क्रो मॅग्नॉन तयार झाला तो हळूहळू झपाट्याने त्याच्यामध्ये शरीरामध्ये प्रगती होत गेली, शरीरामध्ये बदल होत गेले आणि आताचा मॉडर्न मॅन तयार झाला. म्हणून सुमारे 10,000 वर्षांपूर्वी अलीकडच्या कालावधीमध्ये बुद्धिमान मानव हळूहळू शेती करू लागला. म्हणजे शेती करण्याची युक्ती त्याला लक्षात आली आणि त्यामुळे हळूहळू तो शेती करू लागला. जनावरांचे कळप बाळगू लागला. म्हणजे शेती करण्यासाठी जनावरांचा तो मदत घेऊ लागला आणि त्यामुळे जनावरांच्या मदतीनं तो शेती करू लागला. त्याने वसाहती बसवल्या. त्याने वसाहती म्हणजे सुरुवातीला हा एकटा राहत होता, पण नंतर लक्षात आलं की समूहानं राहणं योग्य आहे आणि त्यामुळे त्याला वसाहती त्याने वसवल्या. म्हणजे मानव एकत्र राहू लागला, ग्रुपनं राहू लागला. मग संस्कृतीचा विकास झाला, मग संस्कृती निर्माण झाली आणि सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी लिखाण कसं करता येईल म्हणजे असा लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला. सुमारे 400 वर्षांपूर्वी आजचे जे आधुनिक शस्त्र आहेत यांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आणि या पद्धतीने आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरी अजून मानव वंशाच्या मुळांच्या तपशिलांचा शोध घेतच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक मानव जो पाहतोय तो एवढ्या बदलांमुळे बदल होत होत आता आपला मॉडर्न मॅन म्हणजे आपण आधुनिक मानव आपल्यासमोर म्हणजे आपणच आहोत. आपल्याला मध्ये जे जे बदल झाले ते दिसत आहेत, पण तरीही मूळ संशोधन जे आहे ते अजूनही चालूच आहे. ठीक आहे, आज आपला इथं जरा संपलेला आहे. आपण इथं थांबूया. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन घटक पाहणार आहोत. धन्यवाद.